फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत। दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय। किरण पाटील यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम किरण पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सामना 3 षटकांचा असेल आणि खार्डी टीमचा 12th मॅन अनिकेत पाठवायचा आहे आपण। सूरज फौजदार आणि करण निगुकर ही जोडी आपण पाहतोय। दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी आणि त्यांना फाईट करेल शिवम स्पोर्ट्स गेरसे। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि यस फिंगर अप, फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन। सूरज फौजदार बॅक टू द पवेलियन लागतोय। हा पहिला धक्का दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी टीमला। थँक्यू सो मच। सूरज फौजदार शून्यावरती बाद झालेला आणि नवीन फलंदाज सौरभ म्हात्रे येत आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती 3 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या चेंडूवरती ऋतिक सिनियरने ही विकेट मिळवली आहे। शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि त्यांना फाईट करतोय दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी। स्टॉप वॉच आम्ही सुरू केलेला आहे। 4:15 पहिला चेंडू पडलाय आणि पहिले 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ असेल। सौरभ येतोय नवीन फलंदाज सौरभ म्हात्रे। किरण शेठ पाटील साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे, जे मोहिली गावचे उद्योजक आहेत। दीक्षा स्पोर्ट्स आई गावदेवी खार्डी आणि त्यांना फाईट करतोय शिवम स्पोर्ट्स गेरसे। और विकेट यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे। पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल। अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने श्रीगणेश होते। खार्डी टीमची धावसंख्या आहे 1-1। 3 षटकांचा हा सामना आहे। आज एकूण 11 सामने खेळवायचे आहेत। बॅटची गड आणि अप्रतिम हा झेल पकडलाय। यष्टांच्या पाठीमागे विकेट कीपर होते अजित, फलंदाज झाले बाद सौरभ म्हात्रे शून्यावरती बाद। आतिश म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती। 2-1 ही धावसंख्या आहे, ती म्हणजेच दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी या टीमची।
काल सलग दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले होते आणि काल अंधार झाला त्यामुळेच तो सामना काल होऊ शकला नाहीये आणि तो सामना आपण आज खेळवतोय. गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलाय प्रवीण विशे सरांनी. थर्ड अंपायर आहेत हॅरी सर. सॉफ्ट सिग्नल प्रवीण सर. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि पाहूया आपण काय निर्णय येतोय. युटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. मनोज मडवी जे फाउंडर आहेत वाकलनचे. नॉट आउट. नॉट आउट. गुड डिसिजन प्रवीण विशे सर. नामवंत पंच आहेत प्रवीण विशे सर आणि कृष्णा केणे सर असतील हॅरी सर. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं आतिश आणि फलंदाज करण मध्ये. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतो नो बॉल. ऑन द टॉस करण्याचा प्रयत्न केला होता. अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा नो चेंडू आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 4. 3 षटकांचा सामना आहे. सामना क्रमांक आजच्या दिवसामधील आपण पाहतोय 8वा सुरू आहे. यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. बोट विखुरली होती. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय आणि येतोय हा डॉट बॉल. फ्री हिट होता. फ्री हिट वरती फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज आतिश म्हात्रे. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. बक्षीस पात्र ही लढत सुरू आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाच्या थेट टॉप 4 मध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि ऑन साइडला फ्लिक केलं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता कल्पेशने आणि मिळते एक धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी संघाने. किरण शेठ पाटील आणि योगेश शेठ पाटील यांचा हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आकाश धुमाळ देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आकाश धुमाळ असतील, उदय कांबेरे असतील, अनिकेत असतील यांची आहे. ऑन साइडला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि साईनाथजी तरे असतील, ऋतिक धुमाळ, नयन मगर, आकाश धुमाळ, रोशन पवार, उदय कांबेरे, अनिकेत धुमाळ, राजेश भगत जे संघनायक आहेत, राज मगर, सार्थक शिसवे, निलेश सांबरे या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. गेली कित्येक दिवस रात्र एक केलाय या सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. जे स्वप्न पाहिलं होतं, उदय कांबेरे असतील, आकाश धुमाळ असतील, अनिकेत असतील, निलेश असतील, ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय कारण की या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करून दाखवलंय. फक्त 3च सामने शिल्लक आहेत. प्रचंड वेग आहे गोलंदाज दीपेशच्या या चेंडूमध्ये आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 12. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये 35 ते 40 धावा बनवावे लागतील कारण की समोर शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ आहे आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीम समोर जास्त धावा बनवावे लागतील. करण निकुकर फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती ऋतिक येत आहेत. चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळतील. या चेंडूवरती
2 धावा आणि धावसंख्या 14. संकेत घरत यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण या. थोडेसे नाराज आहेत, दुःखी आहेत, परंतु संकेत घरत यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे आयोजक आहेत संकेत घरत यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. यापुढील सामना असेल राजेश शिवछत्रपती अनकरपाडा आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी रुंदे. फर्स्ट सेमीफायनल. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. गावदेवी खार्डी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. जो संघ खेळतोय दीक्षा स्पोर्ट्स या नावाने. या स्पर्धेमध्ये किरण शेठ पाटील जे मोहिलीचे आहेत आणि योगेश शेठ पाटील जे मांडा टिटवालाचे आहेत पुरस्कर्ते. प्रचंड वेग आणि फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी या टीमला. आतिश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय खार्डी संघाचा वेल फिनिशर, खार्डी संघाचा सिक्सर किंग प्रल्हाद पाटील. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती येत आहेत. चांगली गोलंदाजी होतीये दीपेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या 11 धावा आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. एकही मोठा फटका आला नाहीये खार्डी संघाच्या माध्यमातून. बक्षीस पात्र ही लढत आहे. गोलंदाज दीपेश गोलंदाजी मार्क वरती. 3 षटकांचा सामना आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि त्यांना फाईट करतोय दीक्षा स्पोर्ट्स आई गावदेवी खार्डी. क्या बात आहे. सेन्सिबल बॅटिंग डिफेन्स करतायत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. दीपक दादा मगर यांचं देखील आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना देखील अनिकेत तेवढाच महत्वाचा सुरू आहे. तो म्हणजेच क्वार्टर फायनल अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण की इथून जिंकणारा संघ प्रवेश करेल टॉप 4 मध्ये. नवीन गोलंदाज आहे या 3ऱ्या षटकामध्ये नरेंद्र येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रल्हाद पाटील. धावसंख्या आहे 16. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात या 16 धावा. राजेश शिवछत्रपती अनकरपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि आई गावदेवी रुंदे दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी आपण. फर्स्ट सेमीफायनल अनकरपाडा आणि रुंदे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 17.
यस आपण चेक करूया हॅरी सर, कारण की शैलीवरती आक्षेप घेतलाय नरेंद्र यांच्या, गोलंदाजी शैलीवरती आक्षेप घेतलाय. एक मिनिट पंच, आपण चेक करतोय. फेअर डिलिव्हरी आहे आणि चेंडू वाईट बॉल आहे पंच. यस, धावसंख्या आहे धावफलकावरती 17. षटक क्रमांक सुरू आहे शेवटचं. गोलंदाज नरेंद्र पुन्हा एकदा. स्ट्राइकिंगला फलंदाज प्रल्हाद पाटील. बिग हिट केलाय ऑन साइडला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर खार्डी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. सो मच. कानिपनाथ क्रिकेट संघ घोटसे यांना विनंती असेल आपण सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे, कारण की 3 सामने फक्त बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 23 आहे. आक्रमण करतोय फलंदाज प्रल्हाद पाटील. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल फर्स्ट सेमीफायनल राजे शिवछत्रपती अनकरपाडा आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी रुंदे. अप्रतिम फटका आपण पाहतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधील सेफ फटका, क्रिकेट मधील देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. आहे 30 धावा धावफलकावरती. षटकार येतोय करणच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक करा चेंडू आणि शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. फलंदाज होईल बाद. लागतोय अजून एक धक्का. करण निगुकर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज धरम आलिमकर आहेत, जे संघनायक आहेत खार्डिया टीमचे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते 1 धावा. धावसंख्या 31. 31 धावा. 4 बाद 31 ही धावसंख्या आहे दीक्षा स्पोर्ट्स आई गावदेवी खार्डी या टीमची. दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. 3 षटकांचा सामना. ऑन साइड लॉफ केलाय. लॉंग ऑन
बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार केली आहे सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे 37 37 धावा धावफलकावरती एक चेंडू शिल्लक आहे अजून एक चांगला स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 धावा आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलंय दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी या संघाने शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीम समोर आणि 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रल्हाद पाटील साठी ज्ञानेश्वर घरत नानकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रल्हाद पाटील यांच्यासाठी 43 धावा बनवल्यात आणि 44 धावा बनवायच्या आहेत टॉस आपण करूया अंकरपाडा आणि रुंदे या दोन संघांमध्ये विनंती असेल खार्डी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे फक्त 15 मिनिटांचा वेळ आहे 3 षटकांसाठी आणि पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे टॉस आपण करूया राजेश शिवछत्रपती अंकरपाडा रवी दादा धुमाळ यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर रुंदे संघ अजिंक्य यांचा संघ यस आपण टॉस करूया रविदादा धुमाळ कॅप्टन आहेत आणि चेतन दादा मगर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया खऱ्या अर्थाने अंकरपाडा संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि यस अंकरपाडा टीमने टॉस जिंकलाय फिल्डिंग स्वीकारली आहे सामना हा सामना किती षटकांचा असेल ते नक्कीच आयोजक तुम्हाला कळवतील थोड्याच वेळामध्ये कारण की 2 सेमीफायनल आणि 1 फायनल एकूण 3 सामने खेळवायचे आहेत आणि या सामन्यामधील 1 इनिंग देखील शिल्लक आहे अंकरपाडा संघ तुम्हाला आयोजक कळवतील की सामना किती षटकांचा असेल यस टॉस जिंकलेला आहे अंकरपाडा टीमने या पुढीलच्या सामन्या या टीम समोर गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती याच खार्डी संघाने आदर्श चषक धानिवली मुरबाड ही स्पर्धा देखील गाजवली आहे तोच संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये
ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षकात मिडॉनला बीट करून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय संदीपच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आहे 4. 44 धाव बनवायचे आहेत. पुन्हा एकदा क्या बात आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार संदीपच्या बॅटमधून. आहे संदीप दिवाणे टेनिस विश्वामधील आणि संदीप दिवाणेने चांगली सुरुवात करून दिली आहे. संदीप दिवाणे ऑन स्ट्राइक. गतीमध्ये परिवर्तन मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का 8 या धावसंख्येवरती संदीप दिवाणे बॅक टू द पवेलियन. सो मच. आकाश धुमाळ यांना विनंती असेल दादा आपण या. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे सौरभ म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये. अपकमिंग स्टार हा गोलंदाज आहे आणि फार कमी वयामध्ये नक्कीच अनेक मोठ्या संघाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट तो खेळलाय. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली असेल या टीमच्या माध्यमातून नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. ऑन साइडला भिडकावून दिला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 14. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. वासुदेव बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमची 2-14 बनवायच्या धावा 44. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज.
MD स्पोर्ट्स कोसले संघ देखील दाखल झालाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. दीपक मगर उद्योजक यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपक शेठ मगर साहेब विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आतिश म्हात्रे येत आहेत. विशाल म्हात्रे यांचे बंधू आहेत आतिश. आतिश सौरभ विशाल ही स्टारकास्ट या टीम मध्ये आहे. प्रमुख गोलंदाज खार्डी संघाचे आतिश म्हात्रे येतोय. 12 चेंडू बनवायचे आहेत. धावा 30. गतीमध्ये परिवर्तन मिस टायमिंग आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय शॉर्ट थर्डमॅनला. यश फौजदारने फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. नरेंद्र बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच महेश शेठ धुमाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे. कालू बैलाचे ते मालक आहेत आणि साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेट मिळवली आहे गोलंदाज आतिशने. धावसंख्या आहे 15. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 29 या सामन्यामध्ये. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. यावीस फटका फसला. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. करण फौजदारने फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. नरेश बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शेलवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि शेलवली गावचे उद्योजक समाजसेवक गोविंद प्रेमारे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. या सामन्याचा आनंद घेत आहेत. मान्यवरांचं देखील आगमन होत आहे आणि संध्याकाळचं हे सत्र आपण पाहतोय. KGPLचं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य की अलोट गर्दी प्रेक्षकांची असते या मैदानावरती. ते चित्र आपण पाहतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. ऑन साइडला स्लॉग स्वीप पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येतोय. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये.
गोविंदजी प्रेमारे साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना, बक्षीस पात्र ही लढत सुरू आहे. अजय स्ट्राइक इनला आहे, पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण करण फौजदारने या आपल्या टीम साठी 2 धावा नक्कीच वाचवलेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती, 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 21. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनंता दोर्लेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय मल्हार धाब्याचे ते मालक आहेत आणि अनकरपाडा मस्कल ग्रुप ग्रामपंचायतचे ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अनंता दोर्लेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं देखील स्वागत. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. अजय बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23, 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21. शरद गायकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अनंता दोर्लेकर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या गावातील संघ दाखल झालाय टॉप 4 मध्ये आणि त्यांच्याशी ते चर्चा करतायत. अनकरपाडा या टीमशी ते चर्चा करतायत. जय मल्हार धाब्याचे ते मालक देखील आहेत. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. नवीन गोलंदाज धरम आलिमकर आहेत जे कॅप्टन आहेत. दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी या टीमचे. धावसंख्या आहे 24, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे, 6 चेंडू शिल्लक. स्ट्राइकिंगला फलंदाज ऋतिक सिनियर. हाफ ट्रॅकर, अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. फ्लॅट स्ट्रोक, काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार येतोय ऋतिकच्या बॅट मधून. पाच चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. ऋतिक जो सलामीला आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि त्याला साथ देतोय फलंदाज राहुल आणि ऋतिक हे 2 सख्खे बंधू मैदानावरती आहेत. 5 बाद धावसंख्या आहे 30, 5 चेंडू शिल्लक, बनवायचे धावा 14. या मॅच मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. स्ट्राइकिंग फलंदाज ऋतिक आहेत.
यावेळेस मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. प्रल्हाद आहेत, अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज ऋतिक बॅक टू द पविलियन. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 14. क्लीन आहे का नाही यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे हॅरी सर. नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. आम्ही चेक केलेलं आहे कारण की यस क्लीन झेल हा पकडलाच नव्हता कारण की त्यानंतर आधीच त्यांनी उडवला चेंडू. तुम्ही चेक करू शकता. तुमचं 12th मॅन इथे उपस्थित आहे. एकानेच या, कॅप्टनने या फक्त. एकानेच या. अनिकेत आपण या किंवा प्रल्हाद आपण या, पण एकानेच या. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. गोटसे गावचे माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय गुरुनाथजी गायकर मगर साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. कृष्णा सर आपण देखील या. कृष्णा सर आपण देखील या.
या फक्त कॅप्टन या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे आणि अनंत दोर्लेकर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुप्रसिद्ध उद्योजक जय मल्हार धाब्याचे मालक आणि अनकरपाडा मस्कल ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनंत दोर्लेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे आणि बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या. बघा यापुढील सामने हे 2 षटकांचे असतील. आयोजकांचा निर्णय आहे आणि अनकरपाडा टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. अनकरपाडा संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे या पुढीलच्या सामन्यामध्ये आणि सामना असेल 2 षटकांचा. पंच हा डॉट चेंडू असेल आणि यस 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 14. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत पुन्हा एकदा ऋतिक सीनियर. गोलंदाज आहेत धरम आलिमकर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू पूर्णपणे बीट केलं या चेंडूवरती. फलंदाज ऋतिकला प्रचंड वेग आपण पाहिला या चेंडूवरती. धरम आलिमकर हा देखील एक नामवंत गोलंदाज आहे खार्डी या टीमचा. खार्डी संघाची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. आज मुख्य 2 गोलंदाज टीम मध्ये नाहीयेत सूरज बैकर आणि विशाल म्हात्रे, तरी देखील खूप चांगला परफॉर्मन्स होतोय या सामन्यामध्ये. 3 चेंडू शिल्लक 14 धावांची गरज. ऑन साइडला फटका चांगला आहे. बिग हिट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. सामनातून संपलं नाहीये हे सांगत असताना फलंदाज ऋतिक सीनियर. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 36 धावा धावफलकावरती. कंपल्सरी 8 धावा बनवावे लागतील कारण की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी 8 धावा बनवावे लागतील. विकी टेंबे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वीरा 11 बापसे या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. आणि आता मात्र किरण शेठ पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल कारण की पुरस्कर्ते आहेत किरण शेठ पाटील. दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी या संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये रुंदे टीमला विनंती असेल योगेश शेठ पाटील आपण देखील या. आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योगेश शेठ पाटील आणि किरण शेठ पाटील
यांचा संघ आपण पाहतोय. खार्डी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. सामना आपण सुरू करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल, जास्त वेळ होतोय. एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पंच काय घडतंय मैदानावरती? आकाश आपण जायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भूषण जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भूषण जाधव साहेबांचं आगमन होते. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये खार्डी संघ फिल्डिंग लावून घ्या. आपण खार्डी टीमला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. संदीप दिवाने सर आपण या पाठीमागे या. संदीप दिवाने सर आपण पाठीमागे यायचं आहे, कारण की पाणी घेऊन फक्त आयोजक जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस बघा, पंच देखील आम्हाला सांगतायत आणि आयोजक देखील आम्हाला सांगतायत की असोसिएशनचा नियम आहे, ऑब्जेक्शन जो काही असेल तो नक्कीच पहिलेच तुम्हाला घ्यावा लागेल. यस, लास्टच्या 2 किंवा 3 चेंडूंमध्ये ऑब्जेक्शन नाहीये, त्यामुळे 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. संदीप आपण या. संदीप दिवाने आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. 1 चेंडू आणि 8 धावा बनवायचे आहेत. बघा आयोजक सूचना करतायत संदीप सर. शेवटचा चेंडू आहे आणि आयोजक सांगतायत की
सामना आपण सुरू करायचा आहे. यस सामना आपण सुरू करायचा आहे. यस आयोजकांनी सांगितलेलं आहे कारण की ग्रामीण क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष इथे उपस्थित आहेत चिंतामणजी मगर आणि एका धावेची पेनल्टी असेल. बघा एका धावेची पेनल्टी आहे. एक चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. सामना सुरू करा. पेनल्टी एका धावेची असेल पंच आणि सामना सुरू करायचा आहे. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. यस फिल्डिंग लावून घ्या. खार्डी संघ फिल्डिंग लावून घ्या. आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल गेरसे आणि गेरसे संघ आपण बॅटिंग करायची आहे.
विनंती आहे बघा, आपण आयोजक आम्हाला देखील सांगतायत. येस, बॅट्समन आपण एक चेंडू खेळण्यासाठी जायचं आहे. विनंती असेल बॅट्समन आपण जा. ऋतिक बघा, कारण की यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल आपण सहकार्य करा. एवढं मोठं आयोजन आहे आणि विनंती असेल सहकार्य आपण करायचं आहे, कारण की यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. विनंती आहे बघा, फलंदाज बघा 1 मिनिटांचा वेळ आयोजक देत आहेत. जर चेंडू खेळायचा असेल तर 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण खेळायचं आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे. 1 चेंडू आणि 7 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमला. कार्याध्यक्ष इथे उपस्थित आहेत. दादा कार्याध्यक्ष आहेत असोसिएशनचे. बघा काय निर्णय असेल तो आपण कळवायचा आहे, कारण की यानंतर दादा 3 सामने खेळवायचे आहेत. फलंदाज बघा 1 चेंडू खेळायचा आहे का असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि बनवायचे धावा 7 या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. खाडी संघ फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन जात आहेत चेंडू खेळण्यासाठी. येस, विनंती आहे खार्डी संघ सूरज फौजदार सामना आपण सुरू करा. 1 चेंडू आणि 7 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये गेरसे संघाला. या पुढील सामने हे 2 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज आणि येतोय हा षटकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी या संघाने. अभिनंदन खार्डी संघाचं, हार्ड लक गेरसे संघाचं. रुंदे संघ आपण फिल्डिंग लावून घ्या त्वरित. रुंदे संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. 2 षटकांचा सामना असेल रुंदे आणि अनखरपाडा या 2 टीम मध्ये. रुंदे संघ फिल्डिंग लावून घ्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आतिश म्हात्रे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 विकेट मिळवले, आतिश म्हात्रे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
आपल्या व्यासपीठावरती अनंत दोर्लेकर साहेब उपस्थित आहेत आणि दादा